आपण पाहताय कोल्हापूर संकेत लाईव्ह, प्रत्येक घडामोडीचा अचूक संकेत। बापट कॅम्प परिसरातील जबरी चोरी प्रकरणात शाहूपुरी पोलिसांची कारवाई, आणखी 2 आरोपी अटकेत। कोल्हापूर शहरातील बापट कॅम्प परिसरात घडलेल्या जबरी चोरी व मारहाण प्रकरणात शाहूपुरी पोलिसांनी आणखी 2 आरोपींना अटक केली आहे। शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी जयकुमार संजय शिंदे वय 25 राहणार केरली तालुका करवीर हे त्यांच्या मित्रासह 25 मे रोजी दुपारी बापट कॅम्प येथे सेंटरिंगचे काम पाहण्यासाठी आले होते। त्यावेळी आरोपींनी फिर्यादीस लोखंडी रॉड व विटेने मारहाण करून जखमी केले। तसेच त्यांच्या खिशातील रोख रक्कम, मोबाईल आणि यामाहा कंपनीची दुचाकी घेऊन पसार झाल्याची तक्रार दाखल झाली होती। या गुन्ह्यात एकूण 83,000 रुपयांचा मुद्देमाल लंपास झाल्याची नोंद आहे। त्यापैकी विवो कंपनीचा मोबाईल व रोख रक्कम असा 13,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे। या प्रकरणात पियुष शंकर पवार राहणार विचारेमाळ कोल्हापूर व किरण धोंडीराम वराळे राहणार सदर बाजार कोल्हापूर यांना अटक करण्यात आली असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे। अटक आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 1 जून 2026 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। सदर कारवाई पोलीस अधीक्षक निलोत्पल, अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव, पोलीस उपाधीक्षक प्रिया पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष डोके यांच्या नेतृत्वात करण्यात आली। या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक आकाश जाधव यांच्यासह पोलीस अंमलदार मिलिंद बांगर, बाबासाहेब ढाकणे, अमोल पाटील, कृष्णात पाटील, रविकुमार आंबेकर, महेश पाटील, सुशीलकुमार गायकवाड, गौरव शिंदे आणि सनीराज पाटील यांनी सहभाग घेतला। सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक आकाश जाधव करीत आहेत। संपूर्ण महाराष्ट्रातील वेगवान घडामोडी व बातम्यांसाठी कोल्हापूर संकेत लाईव्ह न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।